सध्या एक चित्रपट खूप चर्चेत आहे. नाव आहे विटा. या चित्रपटात श्रद्धा कपूर साकारणार आहे अशी एक व्यक्ती, जिचं नाव आजच्या पिढीतील अनेकांना फारसं माहीत नसेल. पण एक काळ असा होता जेव्हा तिचं नाव ऐकतात महाराष्ट्रभर गर्दी उसळायची. ती व्यक्ती म्हणजे विठाबाई नारायणगावकर, महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान आणि तमाशा सम्राज्ञी. विठाबाईंचा जन्म 1935 साली झाला. त्यांचं बालपण संपन्न नव्हतं. घरची परिस्थिती कठीण होती, पण त्यांना वारसा मिळाला होता तो कलेचा. त्यांचे वडील भाऊ बापू नारायणगावकर यांचा तमाशाचा फड होता आणि लहान वयातच विठाबाई रंगमंचाशी जोडल्या गेल्या. ज्या वयात मुलं खेळत असतात त्या वयात विठाबाई प्रेक्षकांसमोर उभ्या राहून अभिनय आणि लावणी सादर करत होत्या. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्या काळात तमाशा कलाकारांना, विशेषतः महिलांना, समाजात फारसा सन्मान मिळत नव्हता. अनेकदा अपमान, टोमणे आणि भेदभाव सहन करावा लागत होता. पण विठाबाईंनी या सगळ्यांना आपल्या जिद्दीने उत्तर दिलं. त्यांचा आवाज आणि त्यांची अदाकारी, रंगमंचावरची त्यांची ऊर्जा इतकी अफाट होती की लोक फक्त त्यांना पाहण्यासाठी तासनतास वाट पाहायचे. त्यांच्या नावाने कार्यक्रम हाऊसफुल व्हायचे. विठाबाई बद्दल एक घटना आजही लोक आवर्जून सांगतात. विठाबाईच्या आयुष्यातील एक प्रसंग आजही थक्क करून सोडतो. 1967 साली तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. पडद्यामागे त्यांनी एका मुलीला जन्म दिला. पण काही क्षणातच अंगावरील रक्ताचे डाग पुसून त्या पुन्हा रंगमंचावर परतल्या. समोर हजारो प्रेक्षक होते आणि ढोलकीच्या तालावर विठाबाई पुन्हा नाचत होत्या. ही घटना खरी आहे की त्यात काळानुरूप काही रंग भरले गेले आहेत यावर चर्चा नक्की होऊ शकते. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, विठाबाईचं कलेवरील प्रेम आणि समर्पण असामान्य होतं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो प्रयोग केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाशा आणि लावणी पोहोचवली. लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. म्हणूनच त्यांना तमाशा सम्राज्ञी हा मानाचा किताब मिळाला. पण प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांच्या आयुष्यातही संघर्ष होते. लोकप्रियता होती, टाळ्यांचा गजर होता, पण त्यामागे आर्थिक संकट, वैयक्तिक दुःख आणि सततचा संघर्षही होता. 15 जानेवारी 2002 रोजी विठाबाई या जगाचा निरोप घेऊन गेल्या. मात्र त्यांनी निर्माण केलेला वारसा आजही जिवंत आहे. आता इठा या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची कथा पुन्हा एकदा लोकांसमोर येत आहे. नव्या पिढीला कदाचित पहिल्यांदाच समजेल की तमाशाच्या एका रंगमंचावर उभी असलेली स्त्री फक्त एक कलाकार नव्हती. ती संघर्षाचं प्रतीक होती, ती जिद्दीचं उदाहरण होती आणि ती अशी महिला होती जिने आपल्या कलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. म्हणूनच विठाबाई नारायणगावकर हे फक्त एक नाव नाही, तो महाराष्ट्राच्या लोककलेचा एक सुवर्ण अध्याय आहे. आणि कदाचित म्हणूनच त्यांची कहाणी आजही पडद्यावर येण्या इतकी मोठी आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.